नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीडीसीए जो कोर्स आहे याबद्दल जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते आपण सर्व प्रश्न आज घेणार आहोत. जे काही प्रश्न येतील ते, आणि त्या सर्व प्रश्नांवरती एक सविस्तर उत्तराचा व्हिडिओ आपण साधारणपणे मंगळवारी वगैरे बनवणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आहेत जीडीसीए बद्दल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या तुमचा जीडीसीए बद्दलचा, म्हणजेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी या कोर्स बद्दलचा काहीही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल. आणि जर आमच्याकडे माहिती उपलब्ध नसेल काही वेगळ्या प्रश्नाची, सर्व गोष्टी तुम्हाला शेअर केल्या जातील. आता प्रश्न काय असू शकतात, जसे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर जीडीसीएचं बोर्ड कुठे आहे, किंवा हा तर ऑलरेडी आपण दिलेला आहे ऍड्रेस वगैरे. तर त्यानंतर जीडीसीएचा जो कोर्स आहे, हा कोर्स केल्यानंतर काय फायदा आहे हे ऑलरेडी दिलेलं आहे आपण. तरी बरेचसे विद्यार्थी कॉल करून विचारतात की जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना डायरेक्ट ठळक उत्तर आपण देणार आहोत. जे काही उत्तर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्तर देणार आहोत. आता जसं मी प्रश्न सांगत होतो, ज्यामध्ये जीडीसीए कोर्स काय आहे हा पण प्रश्न असू शकतो काही वेळेस, किंवा जीडीसीए केल्यानंतर खरंच फायदा होतो का हाही प्रश्न असू शकतो. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे आपण, तोही तुम्ही पाहू शकता आपल्या अकाउंट्स मध्ये जाऊन. त्यानंतर अजून एक प्रश्न जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न असतो की सर जीडीसीए केल्यानंतर मला खरंच जॉब मिळेल का, किंवा त्याची गॅरंटी काय की जॉब मिळेलच म्हणून. तर हेही प्रश्न येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं पण आहे की जे अकाउंट बॅकग्राऊंड मधले आहेत तेही सुद्धा प्रश्न विचारतात आपल्याला, म्हणजे बीकॉम ज्यांचं झालेलं आहे किंवा एमकॉम झालेलं आहे आणि त्यांनी जीडीसीए केलं नाही समजा. जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, किंवा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जीडीसीए हा जो कोर्स आहे हा अकाउंट्स फील्ड मधला कोर्स आहे, म्हणजे कॉमर्सशी निगडीत कोर्स आहे. तर हा कॉमर्सशी निगडीत कोर्स असल्यामुळे कॉमर्स बॅकग्राऊंडचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत ते सर्व प्रश्न अशाच प्रकारे विचारतात, सर याचा काय फायदा होतो किंवा होतच नाही. आणि बरेचसे असे विद्यार्थी सर याचा काय फायदा होत नाही असं पण म्हणतात. आता फायदा करून घेता आला नाही असं पण असतं. ज्या विद्यार्थ्यांना करून नाही घेता आला त्यांनी नक्कीच असं म्हणण्यात हरकत नाही की मला फायदा नाही झाला किंवा काही फायदा नाही या कोर्सचा. पण फायदा नाही असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपण जर फायदा पाहिला आणि लर्निंग सोडून जर फायदा पाहिला तर मग ते इमिडिएटली कधीच मिळणार नाही. जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्हाला आपण सुरुवातीला थोडंसं शिका आणि त्यानंतर तुम्ही फ्री टू अर्न आहात. ऍक्च्युली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यावेळेस तुम्ही पूर्ण सर्व गोष्टी शिकाल आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑडिटर व्हाल किंवा सोसायटीचे ऑडिट्स कराल किंवा स्वतंत्र ऑफिस टाकाल, तर त्यावेळेस तुम्हाला या शिकण्याचा किंवा हे जे ट्रेनिंग घेतलंय त्याचा फायदा होत असतो. सो नक्की तुमचे जे प्रश्न आहेत ना नक्की विचारा. कुठलाही प्रश्न असू द्या जीडीसीए संदर्भातला तो नक्की विचारा. मग भले तो क्लासेस बद्दल असेल. आता जसं मी सांगितलं की आपली ऑफलाईन बॅच ऑलरेडी क्लोज झालेली आहे, त्याचे शीट आपण घेत नाही आहोत. ऑनलाईन बॅच साठीच आपल्याकडे आता इंटेक चालू आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं त्यांनी नक्की संपर्क साधा. ते पण आपण काही लिमिटेड प्रमाणातच घेणार आहोत. एकदा सीट्स क्लोज केल्या मग तेही आपण बंद करणार आहोत. तेही सुद्धा आपण जास्त घेणार नाही आहोत, कारण तेवढा लोड जो आहे तो आपण सर्व्हरवरती नाही देऊ शकणार. सो त्यामुळे आपण काही लिमिटेशन्स त्याला सुद्धा ठेवलेले आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन साठी करायचं त्यांनी नक्की संपर्क साधा. आणि हे जे प्रश्न आहेत तुमचे कुठलाही, म्हणजे जसं कोर्स बद्दल असू द्या किंवा बॅचेस बद्दल असतील किंवा रिझल्ट बद्दल सुद्धा असू द्या, ज्यांना ऑलरेडी बनवलाय आपण व्हिडिओ पण तरी तुम्हाला सांगण्यात येईल की रिझल्ट कधी आउट होतो वगैरे, सर्वांना माहिती आहे. कमेंट करतीलच जे विद्यार्थी ज्यांना माहिती आहे की जीडीसीएचा रिझल्ट कधी येतो, तरीही तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. सो काही काळजी करू नका आणि कृपया सर्व प्रश्न विचारा. तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपला कॉल करा किंवा मेसेज करा, काही अडचण नाही. तुमचा प्रश्न लिहून पाठवा की सर असा असा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला मला एक समाधानकारक उत्तर तरी ऍटलीस्ट द्या. मग तो कुठल्याही, म्हणजे तुमच्या फील्ड मधला असेल किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेला जरी प्रश्न असेल यावर्षी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण व्यवस्थित उत्तरं देणार आहोत. सो त्यामुळे कृपया प्रश्न विचारा. आय होप तुम्ही सर्व काही प्रश्न, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते लिहून पाठवाल किंवा व्हॉट्सअप कराल किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहाल. नक्की लिहा. त्या सर्व प्रश्नांना तुम्हाला उत्तरं मंगळवारी किंवा बुधवारी वगैरे येतील. त्याचा एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला येईल, त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देऊ. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझं नाव नाही यायला पाहिजे तरी ते नाव आपण ब्लर करणार आहोत. सो जे प्रश्न येतील त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देणारा व्हिडिओ बुधवारी किंवा बुधवारमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा. ज्यामध्ये जसं मी पूर्वी सांगितलं ऑनलाईन कोर्सेसमध्ये ओपन स्कूलिंग 10वी-12वी कोर्सेस आहेत. ज्यांना बाहेरून परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. ज्यांना पुणे विद्यापीठाचा डिस्टन्स एज्युकेशन मध्ये एमबीए करायचं त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे संधी आहे, ज्यामध्ये 5 स्पेशलायझेशन आहेत: एमबीए HR, एमबीए ऑपरेशन, एमबीए मार्केटिंग, एमबीए सप्लाय चेन आणि एमबीए फायनान्स. हे असे 5 स्पेशलायझेशन आहेत. ज्या विद्यार्थ्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधा आणि विचारा कशा प्रकारे प्रक्रिया आहे, कुठली सीट लागते, काय लागते, सर्व गोष्टी तुम्हाला
सांगितल्या जातील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.